दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे मागील 8 ते 10 दिवसांपासून सीना नदीला आलेला महापुराचा मोठा तडाखा बसलाय। पहिला आलेला महापूर आणि दुसरा आलेला महापूर या दरम्यान सीना नदीला कोळेगाव धरणातून आणि खासीपुरा प्रकल्प, चांदणी प्रकल्प, नागझरी नदी, भोगावती नदी तसेच कुंडवाडी येथील मोठ्या ओढ्यातून सीना नदीला पाणी सोडण्यात येणार असून सीना नदीला महापूरजन्य परिस्थिती निर्माण होणार असल्याची माहिती महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीनं मनगोळी गावात देण्यात आली होती। मनगोळी गाव सीना नदीच्या काठावरील गाव आहे। याच दिवशी मनगोळी येथील गावाला सायंकाळी मंद्रुप तहसीलचे तहसीलदार सुजित नरहरी, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी भेट देऊन संपूर्ण मनगोळी गावाला स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात आल्या। प्रशासनाच्या नियमांचं पालन काटेकोरपणे पालन करत मनगोळी गावातील एक कार्यकर्ता गुणवंत हातेकर, गावचे सरपंच प्रतिनिधी संजय गायकवाड, उपसरपंच प्रतिनिधी मधुकर कांबळे यांच्या पुढाकाराने संपूर्ण मनगोळी गावाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले। महापुरापासून गाव तरी स्थलांतर झाले, पण महापुराच्या भीतीपोटी सर्व संसार उपयोगी वस्तू घरात सोडून लोक घराबाहेर पडून स्थलांतरित झाले। पण खायचं काय हा प्रश्न स्थलांतरित झालेल्या नागरिकांना पडलाय। परंतु सगळ्यांच्याच मदतीला धावून आलेला तरुण म्हणजे शाहू हातेकर, गुणवंत हातेकर यांना कोणत्याही पक्षाचं पद नाही, ना कार्यकर्ते नाही, ग्रामपंचायत सदस्य मात्र फक्त माणुसकी दाखवत संपूर्ण मनगोळी गावाला स्वतःच्या स्वखर्चानं पूरस्थिती निर्माण झाल्यापासून 2 वेळा मोफत जेवण, चहा, पाणी, नाश्ता आणि ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी शाबू, भगर, केळी यांचं वाटप करण्यात येत आहे। सध्याची परिस्थिती बघून शाहू हातेकर मित्रपरिवार गुणवंत हातेकर यांच्या मित्रांच्या सोबत वांगी, वडकबाळ, अकोले, मंद्रुप या गावांना केळी आणि उपवासाचं साहित्य वाटप करण्यात येत आहे। गुणवंत हातेकर यांच्या कार्याचं तालुक्यातून कौतुक होत आहे। सामाजिक कार्यकर्ते गुणवंत हातेकर यांच्या कार्याला लोकप्रधान न्यूज चॅनलच्या संपूर्ण टीमवर्कडून मानाचा मुजरा। नारायण कंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी। वांगी येथे आलेल्या महापुरामध्ये नुकसान झालेल्यांच्या पूरग्रस्तांसाठी मनगोळी येथील आमचे मित्र शत्रुघ्न हातेकर यांच्याकडून पूरग्रस्तांना केळी वाटप करण्यात आले आहेत। धन्यवाद।